रामकृष्ण हरी. सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या कथेचं नाव आहे गुढी कशी उभारावी. प्रत्येक नव्या संवत्सरांचे स्वागत करताना म्हणजे नव्या वर्षाचा आरंभ करताना घराबाहेर पण दारातच बांबूची म्हणजे कळकाची एक लांब काठी आणून त्याच्यावर एक रेशमी वस्त्र, जमल्यास पितांबर किंवा 1-2 हात लांबीचे बाजारात मिळणारे पांबरी या नावाचे रेशमी वस्त्र, अगदीच काही नाही तरी नवीन रेशमी साडी निर्या काढून बांधावी. त्यावर चांदी, तांबे, पितळ यापैकी कोणत्याही एका धातूचे भांडे उपडी ठेवून त्याला फुलांची एक माळ, साखरेच्या बत्ताशाची एक माळ घालून तसेच कडुनिंबाची एक उवाळी बांधून ही काठी घराच्या छपराबाहेर उंच उभारणे म्हणजेच गुढी उभारणे होय. या गुढीला ब्रह्मध्वज असेही म्हणतात. अशी गुढी उभारून झाली की तिला गंध फुले वाहून तिची पूजा केली जाते, नैवेद्य दाखविला जातो. पूजा करताना प्रथम ब्रह्मध्वजाय नमः असे म्हणून मग ब्रह्मध्वजाय नमस्तुते सर्वाभीष्ट फलप्रद प्राप्तेस्मिन्स्वरे नित्यम मदगृहे मंगल कुरु हा मंत्र म्हणावा. सध्याच्या परिस्थितीत दारासमोर गुढी उभारण्यात अडचण येईल असे वाटत नाही. जे लोक मुंबई सारख्या मोठ्या शहरात चाळीत राहतात त्यांच्या घराची प्रवेशद्वारे मधल्या बोळात असतात. असे लोक खिडकीत गुढी उभारतात. ते तसे चालू ठेवण्यास हरकत नाही. गुढी हे आपल्या पराक्रमाचे प्रतीक आहे याची जाणीव ठेवून ती सन्मानाने उभारली जावी आणि सन्मानाने उतरवली जावी. आपला दिवस सूर्योदयापासून सुरू होतो म्हणून गुढी सूर्योदयाच्या वेळीच उभारली जावी. तसेच ती सूर्यास्ताच्या साधारण 10 मिनिटे आधी उतरावी. आपल्याकडे 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट राष्ट्रीय ध्वज असाच सूर्योदयाच्या वेळी उभारून संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी सन्मानाने उतरविला जातो. हे इथे आवर्जून सांगावेसे वाटते. सध्या धर्मजागृतीचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे सामुदायिक रीतीने पारंपरिक वेशभूषा करून हजारोच्या संख्येने मंडळी प्रभात फेरीसारखी गुढीपाडव्याला मिरवणूक काढतात. हे योग्यच आहे. त्यात अधिकाधिक मंडळींनी सहभाग घेतला पाहिजे. रामकृष्ण हरी.